अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज़ीज़ तुलबा तलबात, आइए आज हम मराठी जमात 5वीं घामाचा तलाव इस सबक के सवाल व जवाब लिखने जा रहे हैं। तो चलिए शुरू करते हैं। प्रश्न पहिला, पुढील शब्द वापरून वाक्य लिहा। पहिला आहे दडी मारणे। आभाळात खूप ढग आल्यामुळे सूर्याने दरी मारली। दुसरा आहे काळजीत पडणे। संध्याकाळ होऊन गेली तरी राजू घरी परतला नाही म्हणून आई काळजीत पडली। तिसरा आहे आलीपालीने। मीनाने व टीनाने आलीपालीने पाठ वाचला। श्रमदान। गावकऱ्यांनी श्रमदान करून बुजलेली विहिरी खोदून काढली। राब राब राबणे। शेतकरी शेतात राब राब राबतो। आणि शेवटचा मेहनतीला फल येणे। खूप अभ्यास करून मोहित स्कॉलरशिप परीक्षेत पहिला आला। त्याच्या मेहनतीला फल आले। पुढचा प्रश्न पहा। पुढील शब्द जोडून नवीन शब्द तयार करा। दान दिलेला आहे, श्रम आहे। तर मुलांनो पहा, श्रमदान, अन्नदान, रक्तदान, नेत्रदान, देहदान। मुलांनो हे उत्तरे असेच आपल्या नोटबुकमध्ये लिहायचे आहे। पुढचा प्रश्न पाहूया। हे शब्द वाचा। शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा। शुद्ध शब्दाला सही अशी खुणा करा आणि अशुद्ध शब्दाला गलत अशी खुणा करा। तर मुलांनो पहा, आपल्या समोर शब्द आहेत। सही शब्द आहे त्याला सहीची खुणा केलेला आहे आणि गलत शब्दाला गलत अशी रॉंग म्हणून खुणा केलेली आहे। आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये तसंच लिहायचे आहे। चला पुढचा प्रश्न पाहूया। का ते लिहा। सरपंच शांताबाईंनी ग्रामसभा बोलावली। उत्तर, गावात दुष्काळ पडल्यामुळे पिण्याचे पाणी पुरेसे मिळेना। महिनाभर पुरेल इतकेच पाणी गावात उरले होते, म्हणून या परिस्थितीत उपाय शोधण्यासाठी सरपंचबाईंनी ग्रामसभा बोलावली। कानपूर गावाचे लोक त्यांच्या तलावाला घामाचा तलाव म्हणू लागले। तर उत्तर असं आहे मुलांनो, कानपूरच्या सर्व गावकऱ्यांनी जिद्दीने खूप कष्ट करून म्हणजेच घाम घालून श्रमदानाने गावाचा तलाव खोदला होता, म्हणून लोक त्यांच्या तलावाला घामाचा तलाव म्हणू लागले। तर मुलांनो हे प्रश्न उत्तर इथे संपलेले आहेत। असेच प्रश्न उत्तर पाहण्यासाठी आणि लिहिण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लेलिस्टमध्ये जा आणि सर्व प्रश्न उत्तर घ्या।